नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर पूर्व नागपूरच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. पूर्व नागपुरातील भारतीय जनता पक्षनिष्ठ अरासपुरे कुटुंबाच्या सुनबाई, सामाजिक कार्यकर्ता सौ वर्षा राजेश अरासपुरे यांनी प्रभाग क्रमांक 25मधून भारतीय जनता पार्टीकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाशी दीर्घकाळ निष्ठावान राहिलेल्या अरासपुरे कुटुंबाच्या सुनबाई सौ वर्षा राजेश अरासपुरे या प्रभाग 25मधील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि कामगार सर्व घटकांच्या समस्या त्यांच्या प्राधान्यक्रमात आहेत. प्रभाग 25मध्ये रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट आणि स्वच्छतेचे प्रश्न अद्याप पूर्णतः सुटलेले नाहीत. प्रभाग 25मधून भाजप पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे, कारण मी ही प्रभागातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी लढत आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि कामगार सर्वांच्या समस्या माझ्या प्राधान्यक्रमात आहे. प्रभागात रस्त्यांची दुर्व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट आणि स्वच्छतेचे प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेले नाहीत. यावर मी ठोस काम करणार आहे. महिलांसाठी सुरक्षित रस्ते, स्ट्रीट लाईट, स्वच्छ सार्वजनिक शौचालय, महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र आणि बचत गटांना आर्थिक पाठबळ देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, खेळाची मैदाने आणि डिजिटल सुविधा वाढवण्यावर माझा भर असेल, जेणेकरून युवक स्वावलंबी बनतील. भाजप म्हणजे विकास, पारदर्शकता आणि विश्वास. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा थेट फायदा प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची ताकद भाजपाकडे आहे. म्हणून मी भाजप पक्षाला प्रभाग 25मधून उमेदवारी मागितली आहे आणि पक्ष मला माझ्या या कार्याला बघून उमेदवारी देणार अशी मला अपेक्षा आहे. वर्षा अरासपुरे यांनी जनमत लाईव्हच्या साक्षात्कारमध्ये सांगितलं की ही निवडणूक पदासाठी नाही, तर प्रभागातील सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी लढवत आहे. महिलांसाठी सुरक्षित रस्ते, पुरेशी स्ट्रीट लाईट, स्वच्छ सार्वजनिक शौचालय, महिलांसाठी कौशल्य विकास केंद्रे आणि बचत गटांना आर्थिक पाठबळ देणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट राहील. युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, खेळाची मैदाने आणि डिजिटल सुविधा वाढवून युवकांना स्वावलंबी बनवण्यावर त्यांचा भर असेल. सौ वर्षा अरासपुरे यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास, पारदर्शकता आणि विश्वास. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाकडे आहे. याच विश्वासातून त्यांनी भाजपकडे प्रभाग क्रमांक 25मधून उमेदवारीची मागणी केली असून पक्ष नेतृत्वाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.